हाय हॅलो नमस्ते. श्री स्वामी समर्थ. पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. सुट्टीचा दिवस होता बघा. सकाळ सकाळ गडबड चालू होती. इकडे नाश्ता करायचा होता, चपात्या करायच्या होत्या, कणिक मळून घेतली. आणि बघा पुतणी आमची म्हणायची काय करते तू. मी म्हणलं काय नाही करत, पोहे करते, खाणार का तू. तर नाही म्हणली मी भाजी खाणार, पोहे नाही खाणार. परत म्हणली पोहे खाणार. मग हिचं चाललेलं आपलं टिवल्या बावल्या माझ्याबरोबर गप्पा मारत. मग मी आपल्या चपात्या करून घेतल्या, तसंच बोलत होती त्यावेळेस पोहे करून घेतलं बघा. आणि पोहे खायच्या टायमिंगला नेमकी निघून गेली, नाही खाणार म्हणली. परत बोलवलं तर मग म्हणलं जाऊ दे. मग परत मग लगेचच कणिक मळलेली होती, मग चपात्या वगैरे करून घेतल्या लगेचच. आणि मग संध्याकाळी पोरांना खायची होती पाणीपुरी. मग आता पाणीपुरीचा बेत होता म्हणल्यावर आता काय करायचं. आम्ही घरात आहे का नाही, विकतची पाणीपुरी खाऊच वाटत नाही, म्हणून घरातच पाणीपुरी बनवते मी कायम. मग बटाटा आणि पांढरा वाटाणा हे दोन्ही पण मी शिजायला टाकलेले कुकरला. ते शिजवून घेतले, लगेचच सुलून घेतला. ही बटाटा आणि पांढरा वाटाणा ह्याच्यात चाट मसाला आणि हे घातला पाणीपुरी मसाला, दोन्ही टाकून मीठ टाकून सगळं मिक्स करून घेतलं. आणि आंबट गोड पाणी बनवून घेतलं. आता पाणी काय मी चटणी बनवत बसली नाही आहे, साधं आपलं पाणी नॉर्मल पाणी करून घेतलं. आणि परत हिरव्या पाणीसाठी पुदिना, हिरवी मिरची आणि आलं, लसूण नाही टाकला, आलं नुसतं टाकलं. ही सगळं वाटून बारीक करून घेतलं. आणि ती परत असं तोंडात असं रवाळा लागतं म्हणून ती गाळून घेतलं. ती गाळल्यानंतर त्याच्यात पण पाणीपुरी मसाला आणि चाट मसाला सगळं असं टाकून घेतलं, मीठ ही. आणि सगळं दोन्ही पण पाणी असं तयार करून घेतलं. ही तुम्हाला दिसतच असेल मी काय करते. ते गाळून घेतलं. परत मग पाणी भरपूर गाळलं आणि दोन्ही पण पाणी तयार करून घेतलं. मग खारी बुंदी आणि शेव विकत आणली. आणि पुऱ्या पण अशा आम्ही विकतच आणतो बरं का, कारण का घरात पुऱ्या असं मऊ पडतात ना. घरातल्या पुऱ्या चांगल्या मस्त होतात कडक, पण त्याला पण लय वेळ लागतो. मग म्हणलं चला पोरांना कसं आहे, आयती पाणीपुरी गावातली देण्यापेक्षा आपलं घरची फ्रेश ताजी पाणीपुरी देतो आम्ही खायला कायम. आणि कसं आहे, गावात गेलं तरी किती जरी खाल्लं ना तरी असं मन भरत नाही. मग घरात आपलं त्या दिवशी पोरं आमची जेवतच नाही ती, त्या पाणीपुरीवरच त्यांचं भागतं. ही मी पुऱ्या तळायला घेत होती बघा. आणि तुम्हाला पुऱ्यांचं पॉकेट पण दाखवते. एकदाच मोठा आणतो, पण काय झालं माहिती आहे का, एमर्जन्सीला आत्ता संपलेलं. मग आता म्हणलं किराणा वगैरे भरायचाच होता, म्हणून म्हणलं आता छोट्या छोट्या पुऱ्यांचं पॉकेटच आणावं म्हणून हे का अशी छोट्या पॅकेट घेऊन आलतो. आणि ही शेव आणि खारीबुंदी ही सुद्धा विकत आणलेली. कारण का विकत का आणली की खारीबुंदी करायला नाही, विकत आणली नव्हती, म्हणजे विकतच आणलेली पण आधीचीच होती घरात, तीच आपली पोरांना खायची होती म्हणून काढली. आणि ही ताटात घेऊन कांदा वगैरे चिरला, कोथिंबीर चिरली, सगळं असं करून पाणीपुरी पोरांना खायला दिली. आणि पोरांना असं म्हणजे मन समाधान वाटतं असं काय दिलं की. त्या दिवशी त्यांचं कसं असतंय, मम्मी भेळ खाल्ली तरी पण असं घरात भरपूर खायची. आणि गावातली कशी अशी ही होती ना, मऊ पडते आणि थोडीफार कशी तिखट झणझणीत, मग तशीच आम्ही घरात पण करतो. ही दोन्ही पण पाणी हो का मी तयार करून घेतलं. आणि ही करून घेतले बटाटा. हे दोन्ही हो का काय टाकते मी त्याच्यात, खारी बुंदी टाकते बघा. कारण का खारी बुंदी ही पाण्यात टाकली का नाही तर टेस्ट एक वेगळीच असते, त्याची चव म्हणजे वेगळीच लागते. त्यामुळे मी खारी बुंदी गोड पाण्यात आणि तिखट पाण्यात घालून घेतली. मी एकत्र पाणी करणार होती बरं का दोन्ही पण पोरांना तसं नाही आवडत, वेगवेगळं पाणी ठेवायला पाहिजे. नाहीतर मी सगळं ही तिन्ही तिखट पाणी, गोड पाणी आणि बटाटा हे सगळं मिक्स करून असं जसं गाड्यावर भेटतं ना तसंच करणार होती. पण ती म्हणली तसं नको करू मम्मी, वेगवेगळं पाणी ठेवू. आम्ही जसं आमच्या आवडीनं तसं ही करून घेतो हो का. ही अशा पुऱ्या फुगत्यात एकदम. पोरांनी मिळून पाणीपुरी खाल्ली बघा. आणि परत दुसऱ्या दिवशी दुपारचं जेवण कैरी चिरून फोडणी टाकून आपलं साधं भार लोणचं केलं. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.